हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती. मित्रांनो, आपल्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षात लोककथांवरती आधारलेल्या सिनेमांची चलती चालू झालेली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कांताराचं देता येईल, स्त्री सिनेमाचं देता येईल आणि त्याच पंक्तीमध्ये आता आणखी एक सिनेमा बसलेला आहे ज्याचं नाव आहे मुंजा. आणि त्या मुंजा या सिनेमाबद्दल आपण आज बोलणार आहोत. सुरू करूयात. तर आता मराठी माणसं जी असतील, मराठी बॅकग्राऊंडची महाराष्ट्रीयन माणसं असतील, खास करून जी पश्चिम महाराष्ट्रातली असतील किंवा आपली कोकणी विभागातली असतील, कोकण रिजनमधली माणसं असतील, त्यांना मुंजा ही भानगड काय ते माहिती आहे. मुंजा हा एक अतृप्त आत्मा आहे. अर्थात सिनेमाची कथासुद्धा तीच आहे की मुंजा नावाचा म्हणजे मुंजा हा एक अतृप्त आत्मा आहे आणि त्याची एक अतृप्त इच्छा आहे. तर काय इच्छा आहे की त्याला लगीन करायचं असतं आणि कोणाशी तर मुन्नी नावाच्या एका मुलीशी. पण ते लग्न होण्यापूर्वीच तो मरतो आणि त्याच्यानंतर त्याचा सगळा खेळ सुरू होतो. मेल्यानंतरसुद्धा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा झटत असतो आणि या पृथ्वीवरती फिरत असतो. आणि मग त्या संदर्भाने आजच्या माणसांचा आणि मुंजांचा होणारा सामना आणि त्यातून निर्माण होणारी गडबड, तो सगळा गोंधळ आणि सगळी मजा या सिनेमामध्ये पाहायला मिळते. आणि सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत, डिरेक्टर आदित्य सरपोतदार यांच्या सिनेमांमध्ये जी गंमत असते ती या सिनेमामध्ये सुद्धा अर्थातच पाहायला मिळते. कारण त्यांचा मागचा सिनेमा जो होता झोंबीवली, त्यातसुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी मजा आणली आहे, इथेही सुद्धा आपल्याला मुंजामध्ये ती पाहायला मिळते. त्यासोबतच या सिनेमाची स्टोरी आहे योगेश सांदेकरांच्या कथेवरती आधारित. पण विशेष म्हणजे सिनेमामधले काही नवखे कलाकार यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. म्हणजे शर्वरी, अभय वर्मा यांची कामं अतिशय उत्तम आहेत. त्यांच्या सोबतीला मोना सिंग, सथ्याराज यांचीही आपली कामं छान दिसत आहेत. खास करून सथ्याराज यांचा कटप्पा असा कसा काय मुंजाच्या सिनेमात आला, पण त्यांचंही कॅरेक्टर गमतीशीर आहे. त्यामुळे एकूण सगळ्या फॅमिलीला घेऊन बघण्यासारखा आवर्जून हा सिनेमा आहे. प्रचंड मजा येते. रोलर कोस्टर राईड आहे. तुम्हाला ठिकठिकाणी हसायलाही मिळतं, काही ठिकाणी हॉरर एलिमेंट आहे आणि बऱ्यापैकी सोबर छानसा सिनेमा आहे. फॅमिलीसोबत बघण्यासारखा आहे. आणि गंमत म्हणजे सिनेमाच्या शेवटी एक सरप्राईज आहे. काय आहे ते मी आत्ता रिव्हील करत नाही, फक्त थोडासा हिंट देतो की कुठे ना कुठे स्त्रीचं जे युनिवर्स आहे, आता स्त्रीचे फॅन्स जे असतील त्यांना कळेल मी काय म्हणतो आहे. स्त्रीचं जे युनिवर्स आहे याला मुंजा कुठेतरी कनेक्ट करतो आहे. आता ते काय आहे ते तुम्हाला सिनेमा पाहायला गेल्यावरच कळेल. असो, तुम्हाला हे सगळा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि मुंजाबद्दलची तुमची मतंही सांगा, अनुभव सांगा. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला पिंपळाच्या झाडावरती चढवा किंवा कुठल्या तरी वेगळ्या चॅनलची लग्न लावून द्या, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.